नमस्कार मंडळी, आपल्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या, धुळवडीच्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। ही होळी तुम्हाला सगळ्यांना शुभकारक जावो। मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 24 मार्च ते 30 मार्च 2024। मेष रास या सप्ताहात गुरुग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे। सूर्य हर्षल युतीही होणार आहे। तुमच्या राजकीय व सामाजिक कार्याला मिळालेली दिशा प्रगतिकारक असेल। होळीचा सण उत्साहात साजरा कराल। धुलिवंदनाच्या दिवशी व्यसनात राहून वागल्यास मात्र नुकसान संभवते। धावपळीमुळे सप्ताहाच्या सुरुवातीला प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल, काळजी घ्या। प्रवासात सावध राहा, खिसा पाकिट सांभाळा। संसारातील वाद चव्हाट्यावर आणू नका। धंद्यात नोकर माणसांच्या कुरबुरी वाढतील। व्यवहारात भावनेला स्थान नसते। मैत्रीत दुरावा संभवतो। कला व क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळणार आहे। दादागिरीने वागून तुम्ही वाईट होऊ नका। संशोधनात यश मिळेल। वरिष्ठांना दुखवू नका। विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवून परिश्रम घ्यावेत। मेष राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 24 आणि 28 मार्च। वृषभ रास या सप्ताहात गुरुग्रह वृश्चिकेत वक्री होत असून सूर्य शुक्र त्रिकोण योग होत आहे। गुरुबल नव्याने सुरू झाले आहे। धंद्यात वाढ कराल। होळीच्या सणाला चांगली बातमी मिळेल। धुलिवंदनाला व्यसन करू नका। राजकीय व सामाजिक कार्यात मेहनत घ्या। अधिक मेहनत घेतल्यास अधिक यश मिळेल। लोकांच्या बरोबर चर्चा करा। सौम्य धोरण ठेवू नका, मात्र डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर जरूर ठेवा। उद्धटपणापासून स्वतःला दूर ठेवा। अरेरावी करू नका। कला व क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढल्याने उत्साह वाढणार आहे। नवे काम मिळेल। घरातील समस्या सोडवता येतील। सप्ताहाच्या मध्यावर रागावर ताबा ठेवा। प्रवासात घाई करू नका। संशोधनाच्या कामात दगदग होईल। दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल। विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात पुढे जाता येणार आहे। कोर्ट कचेरीमध्ये नम्रपणे बोला। वृषभ राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 25 आणि 29 मार्च। मिथुन रास धंद्यात जम बसेल असे काम मिळेल। नवीन परिचय उपयुक्त ठरतील। प्रत्येक कार्यात राग वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या। क्षुल्लक तणाव निर्माण होऊ शकतो। सहनशीलता ठेवा। वाहन जपून चालवा। होळीचा सण उत्साह व आनंद वाढवणारा आहे। धुलिवंदन नीट साजरे करा। राजकीय व सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल। संसारात मुलांच्या प्रगतीने समाधान मिळेल। नोकरीत बदल करण्याची संधी प्राप्त होईल। कला व क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल। संशोधनाच्या कामात यश मिळणार आहे। दूरच्या प्रवासाचा बेत आखाल। विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे प्रयत्न सातत्याने चालू ठेवावेत, त्यामुळे यश संपादन कराल। मिथुन राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 26 आणि 30 मार्च। कर्क रास या सप्ताहात वृश्चिक राशीत वक्री होणाऱ्या गुरुग्रहामुळे तुम्हाला गुरुचे पाठबळ पुन्हा प्राप्त होणार आहे। चंद्र व शुक्र त्रिकोण योग होत आहे। सप्ताहाच्या मध्यावर गुप्त कारवायांचा त्रास होईल। धंदा वाढवता येईल। थकबाकी मिळवता येईल। होळीचा सण उत्साहात साजरा करा। धुलिवंदनाला व्यसन मात्र करू नका, त्यापासून दूर राहा। कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न कराल। कला क्रीडा क्षेत्रात चमक निर्माण होईल। पैसा मिळणार आहे। घरातील वाद मिटवता येईल। वाटाघाटीचा प्रश्न सुटेल। नोकरीत बदल होऊ शकेल। संशोधनाच्या कामात यश मिळेल। नवीन ओळख निर्माण होईल। प्रेमाला चालना मिळणार आहे। परदेशात जाण्यासाठी तयारी करता येईल। परीक्षेत यशप्राप्ती होईल। वास्तू, वाहन खरेदी विक्री लाभदायक ठरणार आहे। कर्क राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 24 आणि 27 मार्च। सिंह रास या सप्ताहात गुरुग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे। सूर्य हर्षल युती होणार आहे। घरातील कामामुळे तुमच्या मनावर ताण निर्माण होईल, त्यामुळे प्रत्येक काम करताना, निर्णय घेताना सावधगिरी बाळगा। बोलताना बेसावध राहू नका। होळीच्या दिवशी आनंदी वातावरण राहील। धुलिवंदनाच्या दिवशी व्यसनापासून दूर राहा। व्यसनाने तुमचे नुकसान होऊ शकते। राजकीय व सामाजिक कार्यात तारेवरची कसरत करावी लागेल। संसारात गैरसमज निर्माण होतील। शांततेतून मार्ग काढल्यास गैरसमज दूर होतील। कला व क्रीडा क्षेत्रात नाव मिळेल। जवळचे लोक दुखवण्याची शक्यता आहे। प्रेमात तणाव निर्माण होईल। संशोधनाच्या नादात अहंकारी वृत्तीने वागल्यास समस्या वाढतील। विद्यार्थ्यांनी सरळ मार्गाने अभ्यास करावा। सिंह राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 25 आणि 28 मार्च। कन्या रास या सप्ताहात गुरुग्रह वृश्चिकेत वक्री, चंद्र शुक्र त्रिकोण योग तुमची बरीच कामे मार्गी लावतील। धंद्यात सुधारणा होईल। कायद्याचे मात्र पालन करा।
थकबाकी वसूल होईल. होळीच्या सणाला मोठी खरेदी कराल. धुलिवंदनाच्या दिवशी व्यसनापासून दूर राहा. राजकीय व सामाजिक कार्यात प्रभाव वाढणार आहे. लोकांची कामे प्रामाणिकपणे करा. त्यांच्या समस्या नीट समजून घ्या आणि सोडवा. घरातील व्यक्ती तुमच्या पाठीशी असतील. नवे लोक जवळीक करतील. कला व क्रीडा क्षेत्रात अधिक मेहनत घ्या. कौतुक होणार आहे. घर, वाहन, जमीन खरेदी विक्रीत फायदा होणार आहे. संशोधनाच्या कामात प्रगती होणार आहे. विद्यार्थी वर्गाने मोठ्यांच्या बरोबर नीट वागावे. त्यांचा आदर ठेवावा. यश नक्कीच मिळेल. कन्या राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 26 आणि 29 मार्च. तुळ रास. या सप्ताहात गुरुग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य हर्षल युतीमुळे तुमच्या सर्व कार्याला वेग येणार आहे. कठीण कामे देखील ह्या आठवड्यात होणार आहेत. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धुलिवंदनाच्या दिवशी तारतम्य ठेवा. वाहवत जाऊ नका. राजकीय व सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वरिष्ठांना कळेल. पदाधिकार मिळेल. सहकारी थोडी कुरबुर करतील. सहनशीलता मात्र तुम्ही ठेवा. राग वाढू देऊ नका. प्रत्येक दिवशी तुम्हाला यश मिळेल. नोकरी मिळणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व पैसा मिळणार आहे. कोर्ट केसमध्ये विजयी व्हाल. नवीन ओळख झाली तरी सावधपणे व्यवहार करा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना मोठे यश प्राप्त होणार आहे. वाहन व घर खरेदीचा विचार कराल. तुळ राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 27 आणि 30 मार्च. वृश्चिक रास. या सप्ताहात तुमच्याच राशीत गुरुग्रह वक्री आणि चंद्र शुक्र त्रिकोण योग आहेत. जीवनात कलाटणी देणारी घटना घडणार आहे. अविवाहितांना स्थळे मिळतील. जोडीदाराची योग्य निवड करता येईल. होळीच्या सणाच्या दिवशी आनंदाला पारावार राहणार नाही. उत्साह द्विगुणित होईल. धुलिवंदनाच्या दिवशी मात्र स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवा. काही ठिकाणी तुमच्यावर नको ते आरोप होऊ शकतात, तेव्हा संयम बाळगा. शांततेतून मार्ग काढा. कला व क्रीडा क्षेत्रात लोकांना तुमचे आकर्षण वाटेल. आर्थिक लाभ होणार आहे. शेअर्समध्ये फायदा संभवतो. कोर्ट केस सोपी नसली तरी आशादायक वातावरण नक्की निर्माण होईल. संशोधनाच्या कामात यश व जिद्दीने यश संपादन कराल. घरातील व्यक्तींना खुश ठेवता येईल. विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम राहणार आहे. वृश्चिक राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 24 आणि 26 मार्च. धनुरास. या सप्ताहात गुरुग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य हर्षल युतीमुळे धंद्यात स्वतःच लक्ष घाला. फायदा मिळवता येईल. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धुलिवंदनाच्या दिवशी व्यसनांच्या नादी लागू नका. राजकीय व सामाजिक कार्यात सावधपणे निर्णय घ्या. बोलताना कायदा पाळा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. कला व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. कोणाच्याही सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीबाबत स्वतःचे मत बनवू नका. दुसऱ्याच्या भरवशावर राहून शेळ्या हाकू नका. कोर्ट केसमध्ये सावध राहा. संशोधनाच्या कामात यश मिळणार आहे. बुद्धीचा योग्य वापर करा. नोकरीत कायद्याचे पालन करा. विद्यार्थ्यांना देखील समाधानकारक असा हा आठवडा असणार आहे. धनुराशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 25 आणि 27 मार्च. मकर रास. या सप्ताहात गुरुग्रह वृश्चिकेत वक्री व चंद्र शुक्र त्रिकोण योग. धंद्यातील समस्या कमी करून नव्याने बस्तान बसवता येईल. मोठे काम मिळेल. होळी सणाला आनंददायी वातावरण राहील. धुलिवंदनाच्या दिवशी कोणतेही व्यसन घातक ठरू शकते. राजकीय व सामाजिक कार्यात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. नवीन दिग्गज लोकांचा परिचय होईल. आर्थिक सहाय्य मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडतील. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव होईल. कायदा मात्र मोडू नका. तसेच कायदा स्वतःच्या हातात घेऊ नका. संशोधनात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात अजिबात आळस करू नये. मकर राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 26 आणि 28 मार्च. कुंभ रास. या सप्ताहात वृश्चिक राशीत गुरुग्रह वक्री, सूर्य हर्षल युती, त्यामुळे सप्ताहात तुम्ही तुमची कामे करून घ्या. धंद्यात मोठा बदल करू शकाल. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. लाभ मिळेल. होळीचा सण परिवारासोबत आनंदाने साजरा कराल. धुलिवंदनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे विशेष लक्ष द्या. राजकीय व सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळणार आहे. नवीन लोकांचा सहवास मिळेल. कोर्ट केस संपवता येतील. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरी लागेल. संसारात शुभसमाचार मिळेल. घर, वाहन इत्यादी मोठ्या खरेदी विक्रीत फायदा होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती होणार आहे. कुंभ राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 27 आणि 29 मार्च. राशी भविष्याचा व्हिडिओ संपवण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो
की जे आमच्या चॅनेलवर प्रथमतःच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल. जे आमच्या चॅनेलवर पहिल्यापासूनच आहेत त्यांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जरूर कॉमेंट करा. मीन रास, या सप्ताहात गुरुग्रह वृश्चिक राशीत वक्री होत आहे. सूर्य हर्षल युती होत आहे. प्रत्येक दिवस तुमच्या कार्याला गतिमान करणारा असेल. प्रयत्न वाढवणं गरजेचं आहे. उत्साहवर्धक वातावरणात संसार कराल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. होळीच्या सणाला मौजमजा कराल. धुलिवंदनाच्या दिवशी कोणतेही व्यसन मात्र करू नका. राजकीय व सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावाल. कला व क्रीडा क्षेत्रात विशेष कौतुक आहे. पुरस्कार लाभ मिळणार आहेत. कोर्ट केसेस संपवा. संशोधनाच्या कामात प्रगती होणार आहे. नोकरी प्राप्त होईल. परदेशात जाण्याचा योग संभवतो. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे पुढे जाण्यात यश मिळेल. मीन राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 28 आणि 30 मार्च. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.